सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल प्रचाराच्या तोफा या थंडावल्या असून 5 वाजेपासून प्रचार हा संपलाय। त्यामुळे कुठल्याच उमेदवाराला पक्षाचे मफलर आणि बॅनर लावून प्रचार करता येणार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र प्रचार थांबूनही प्रभाग क्रमांक 1 मधील भाजप उमेदवारांकडून आपल्या प्रचाराचे बॅनर परिसरामध्ये जैसे थे असल्याची परिस्थिती पाहायला मिळाली। या बॅनरकडे मनपा निवडणूक प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र सोनार यांनी करीत ज्या ठिकाणी हे बॅनर लागले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले। भाजप उमेदवाराकडून सर्रासपणे आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले असून मनपा प्रशासनाने अद्यापर्यंत याकडे गांभीर्याने दखल घेतली नसून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र सोनार यांच्याकडून लेखी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। या भाजपाच्या उमेदवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त नितीन कापडणीस यांनी बोलताना सांगितले की असा प्रकार ज्या ठिकाणी घडला असेल त्या ठिकाणी आमचे पथक जाऊन पंचनामा करून योग्य ती कारवाई करतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। नमस्कार, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार राजेंद्र गंगाधर सोनार व्यंगचित्रकार। काल 5 वाजेला प्रचाराची मुदत संपलेली होती। त्याच्यानंतर आज सकाळी मला पाडवी सोसायटीतून नागरिकांचे फोन आले की या ठिकाणी प्रचाराचा बॅनर अद्याप लावलेला आहे। त्या ठिकाणी जाऊन मी फेसबुक लाईव्ह केलं व आता आचारसंहिता कक्षाकडे तक्रार दाखल केलेली आहे की संबंधित भाजपच्या उमेदवारांवरती आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। कारण 5 वाजेनंतर प्रचार करायला बंदी आहे व त्या ठिकाणी त्यांनी फलक ठेवून तो प्रचार अद्याप ते करत आहेत। मी त्यांच्याकडे तक्रार केलेली किंवा संबंधितांवर तुम्ही कारवाई करा, तर ते असं म्हणतायत की आम्ही सध्या ते फलक हटवू व त्याच्यानंतर आम्ही कारवाईचं काय त्याच्यात तरतूद आहे कायद्यामध्ये आम्ही ते करू। त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर पुढे काय भूमिका असणार? ते आता निवडणुकीनंतर ठरवू। पक्षाशी चिंता करून प्रमुखांशी सगळं चर्चा करून आम्ही ते ठरवू। विरोधी पक्षाकडे किती उमेदवार आहेत म्हणजे आक्षेप घेतलेला आहे, काय कारवाई केली? काल 5:30 वाजेपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व राजकीय बॅनर्स निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदर्शित केलेले बॅनर्स काढायचे होते। महापालिकेने सुद्धा काल मोठी मोहीम घेतलेली आहे आणि वृत्तपत्रातनं प्रसिद्धीकरण केलेलं होतं की सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांनी प्रदर्शित केलेले बॅनर्स काढून घ्यावेत। या मुदतीनंतरही काही राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी जर बॅनर काढले नसतील तर आचारसंहिता कक्षामार्फत त्या बॅनरची पाहणी होईल, त्याचा पंचनामा होईल आणि अशा बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध महानगरपालिका गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करेल। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।